डे 2. आता आम्ही चाललो आहे डायरेक्ट. काल देवगडवरनं डायरेक्ट तिकडं आलो आहे. फुल रात्रीचे व्हिडिओ शूट केले नाही, कारण की रात्री खूप रूम शोधण्यात वेळ गेला, त्याच्यामुळे काही काढले नाही, व्हिडिओ काढले नाही. आणि इथून डायरेक्ट आता आपला डे 2चा ट्रेक चालू होणार आहे. ट्रेक म्हणजे आपली जर्नी. आणि इथून डायरेक्ट आता आम्ही चाललो आहे, फर्स्ट पॉईंट आहे आरेवारे. आपण तिथं डायरेक्ट व्हिडिओ आरेवारेला, तर हा व्हिडिओ बघत राहा लास्टपर्यंत. तर मंडळी, फायनली आम्ही आरेवारे बीचला पोचलेलो आहे. चला, अटल प्रयत्नानंतर खूप कष्ट केलेत आम्ही इकडे यायला. एक मिनिट. कष्ट म्हणजे जवळपास काल सकाळी निघलेलो, आज संध्याकाळी थंडी वाजायला काय? तुम्ही नाही येणार का? जिथं आपण हे बुक केलं होतं, हॉटेल बुक केलं होतं, हॉटेल बुक केल्यानंतर डायरेक्ट आम्ही आलो इथं आरेवारे बीचला. खूप कष्ट केलेत आम्ही आरेवारे बीचला येण्यासाठी. काल रात्री एवढी वाट लागली ना आमची, की रूम जवळपास आम्ही 2.5 ते 3 तास फक्त रूम शोधण्यातच घालवले. रूम कधी काय करा, पण अगोदर बुक करून या. रूम लवकर भेटत नाही. आमचं म्हणजे आमची जे ऑर्गनायझर जी मंडळी होती, त्यांचं असा कॉन्फिडन्स होता की आम्ही तिथं गेलो हे करू, रूम बुक करू. पण रूम आम्हाला आरेवारे बीच सोडून डायरेक्ट रत्नागिरीत जायला लागलाय बुक करायला. आणि आमचे ऑर्गनायझर आहेत. काल कशी मजा येईल. ब्लाऊजवाला म्हणाल प्रत्येक टी शर्ट मध्ये हा टी शर्ट आहे. बरोबर आहे ना, आम्ही आंघोळच केली नाही, मी केली आज सकाळी. चलो, वेलकम टू आरेवारे बीच. गेम मध्ये कसा टावर असतो, तसा टावर आहे बघा माझ्या बॅक साईडला. इथंच थांबायचे आणि इथं गोळ्या मारायचे. चला मंडळी, आपण आलो आता बीचवर, घेऊन चाललोय. कसं आहे आरेवारे बीच आलेलं आहे. सध्या तरी आम्हाला हा बीच पूर्ण खाली भेटलाय. बघूया पुढे अजून. आता गर्दी तर सकाळ सकाळ आल्यामुळे आम्हाला इथं काही गर्दी भेटली नाही. पूर्ण बीच खाली जेमतेम. आत्ता बीचवर सध्या आम्ही इथं बघतोय लांबपर्यंत, तर जवळपास फक्त 20 माणसं असतील जवळपास. चला, व्हिडिओ बघत राहा. आता जो एन्जॉय करणार तो दाखवतो आणि तो तुम्ही बघत राहा. कसं वाटतं? एकदम मस्त सुंदर. वाटतं एकदम. सकाळची मेहनत केली, सकाळी उठून. कालचा दिवस आणि आजच्या दिवस मध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? कालचा दिवस जरा युयू होता. युयू आजचा होता. दिवस स्टार्टिंग तर मस्त आहे. चांगली झाली आपली. सकाळची सुरुवात चांगली झालेली आहे. काल कुठला बीच होता तो? आपण जो पहिला बीच केला तो आपण वेळेश्वरला गेलो होतो. वेल्लेश्वर बीच केला. तो एवढा एकच पॉईंट झाला असेल आमचं व्यवस्थित. हो हो त्यात पण आम्ही काही फिरलो नाही, एन्जॉय केला नाही काही. फक्त गेलो, चाललो आणि रिटर्न आलोय. हो. त्याच्यानंतर जे दिवसभर आम्ही फिरत होतो, की काय तुम्हाला आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच आहे. आणि रात्री तर आम्ही एवढी मजा केली ना, 2.5-3 तास एवढी मजा केली की सगळ्यांची वाट लागली होती मजा करून करून. काय मजा केली असेल जरा थोडं आपल्या पब्लिकला सांगा. त्याच्यामध्ये मी कुठे होतो? गजब बेइज्जती है. हा, तुम्ही मस्त हॉटेल मी आराम केला. तिघांनी आराम केला. तिघांची वाट लागली आमच्या. आमच्यावर हे होते, मी होतो आणि आपला गाण्या होता आणि आपले हे अध्यक्ष, मेन अध्यक्ष आमच्यावर जे रात्री होते आमच्या, आणि आपला अनेक होता. आमच्या चौघांची एवढी वाट लागली रात्री काय सांगू. परत आम्ही रूम बुक करायचा जर प्लॅन झाला तर पहिलीच रूम बुक करून ठेवणार. आमचा कॉन्फिडन्स होता आमच्या अध्यक्षांना की रूम आपल्याला भेटतात. पण नशीब एवढं घाण होतं की आम्हाला रूम काय भेटला नाही. पण तुमच्यासाठी एक मेसेज देईल मी तुम्हाला, यायचं आहे तर ऑलरेडी बुक करा आणि या. हाँ चलो गाइज, अभी ये देखो हमारा मेंबर
अरे अजून एक असं रिटर्न फुल चार्ज करतो बघा आम्ही त्यांना. घ्या अजून कसं आमचा गडी पिसळलं एकदम. हो तोंड दाखव. ओके ना एकदम ओके ना. नाही आम्हाला वाटलं चक्कर बिक्कर आली म्हणून तुम्हाला दाखवलं जवळ करून. आमच्या सगळ्या मंडळींचा पाण्यात जाऊ की नको आपल्यान चाललाय. सकाळ फुल थंडीने गारटलेत. कोण जाणार आहे पहिलं? गणू भाऊ रेडी झालेत आमचे. काय संदेश द्याल जाता हवा थांबा. हा वन्स मोर. क्या बढ़िया था गुरु. पळत जा की पळत. तर मंडळी आम्ही काय पाण्यामध्ये गेलो नाहीये. आमची सगळी मंडळी तिथं एन्जॉय करतात. आम्ही त्यांना बघून एन्जॉय करतोय कारण की पाण्यात पाय टाकला की एवढा बर्फासारखं पाणी आहे ना त्यामुळे आम्हाला जावं वाटतं ना. त्यांनी एन्जॉय केलेत. आता ते बहुतेक आम्हाला वाढायलाच आलेत एखाद्या वेळेस. तर आम्ही इथनं कल्टी मारणार आहे. हो गणपती बाप्पा आमचा बाहेर आलाय. गणू बाबा मोबाईल दे. मोबाईल ए नको ए मोबाईल अरे मोबाईल आता मस्करीच पाहिजे. अभी ये गाडी पिसल गया. एवढंच. तर मंडळी आरेवारे बीचचा आमचा सगळा एन्जॉय झालाय. एन्जॉय मध्ये जे काही केले ते थोडंफार आम्ही शूट केलं ते बघितलंय तुम्ही. तर ते बघा. आणि कसं वाटलं मंडळी? एक नंबर. परत येणार आहे. हा फक्त आमचा एक मेंबर गेला नाराज होऊन थोडंसं. आम्ही नाही पाण्यात उतरल्यामुळं. पण आम्ही कसं आम्हाला फोटो काढावं लागतं. त्यांचे व्हिडिओ काढावं लागतं म्हणून आम्ही पाण्यात गेलो नाही. आणि आपण गड ट्रेकिंग फिरणारा माणूस त्यामुळे बीच जास्त प्रेम नाही. पण ठीक आहे. आणि आमचे व्हिडिओ आणि फोटो चांगल्या प्रकारे काढल्याबद्दल कोकणामध्ये हा एक पूल आहे. अरे असं देतात बसून बिसून द्या मग आता. धावा हा शूटअप झाला पाहिजे. कसं आहे मंडळी? थँक्यू मला वाटतं भेटेल पाणी. चला भेटूया. असं व्हिडिओ बघत राहा लास्टपर्यंत. आता आम्ही चाललो इथनं. आता आपण इथून कुठे चाललोय? इथून गणपतीपुळेला चाललोय. आता भेटूया गणपतीपुळे. तर मंडळी व्ह्यू बघायचा तुम्हाला. व्ह्यू कसा आहे? बॅक कॅमेरा दाखवतो. कसली झाड आहेत रे? सुपारीची होती. मंडळी गणपतीपुळेला आम्ही आता पार्किंग मध्ये पोहोचलेलो आहे. तर आता गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला चाललोय. तर ह्याच्यावर गणपती बाप्पाची एक गर्जना. गणपती बाप्पा मोरया. संस्थान श्रीदेव गणपतीपुळे पाशी आम्ही पोहोचलोय. तर इथून थेट बाप्पाचं दर्शन घेणार आहे. फायनली मंडळी आम्ही आलो आहे गणपतीपुळेच्या कमानीमध्ये आतमध्ये. इथं डायरेक्ट गणपतीपुळेचं दर्शन घेणार आहे. ते पहिली लाईन आहे. हे आमच्यासोबत आजचे ऋषी कपूर आहेत सोबत.
आता गणपतीपुळ्याचं सगळं झालं इथनं. आता आम्ही निघालोय. आता इथून आम्ही जाणार आहे, कुठं जाणार आहे? देसाई, सर देसाई वाड्याला आता जाणार आहे. आता तिथे गेलो आपण, तिथं भेटूया मंडळी. अशा प्रकारे आम्ही आलोय सर देसाई वाड्यापाशी, जिथं छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले होते, सर देसाईंच्या वाड्यापाशी. तर हा जो वाडा आहे तो ह्याच्या जागी दुसरा रिडेव्हलप केला आहे, पण ती हीच जागा आहे जी छत्रपती संभाजी महाराजांना इथं धोका भेटला होता, कैद केलं होतं आणि इथनं कैद करून घेऊन गेलं होतं. हाच तो वाडा आहे. सरदेसाई वाडा सोडल्यानंतर दोन आपले मंदिर आहेत, मंदिरापाशी घेऊन जातो तुम्हाला. सुंदर असं मंदिर आहे. त्याला तोडण्याचा पण खूप प्रयत्न केला आहे, कारण त्यांच्या ह्याच्यावरनं दिसतंय जे बांधणी जी आहे ती आता सगळी निसटले. आणि देसाईवाड्याची जास्त मी माहिती नाही देत, कारण कसं आहे प्रत्येकाची माहिती ही वेगवेगळी आहे. उगाच माझ्याकडून काही चुकीचं जायला नको म्हणून मी फक्त तिथला तुम्हाला एक व्हिडिओ करून दाखवला आहे, तो तुम्ही बघा. माहिती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे, ती बघा त्याच्यात. पण असं मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण की आपल्याला डीप माहीत नाही आहे त्याच्याबद्दल. दाखवतो ते बघा. हाय आहे मंदिर. मंदिर तोडायचा प्रयत्न केला वाटतं लईच. भरपूर महादेव कुठे आहे? परमेश्वर आहे. संभाजी महाराज पकडलं होतं ना, संभाजी महाराजांना पकडलं होतं ना तिथे. हे बघा मंदिर उद्ध्वस्त केलंय आणि महादेवावर गाव घातलेले ते मंदिर पूर्ण इकडल्या साईडनं सगळं मंदिराचा आपला महादेवाचा आतला गाभारा आहे. पण येताना बघितलं ना, हे पूर्ण मंदिर पाडण्याचा प्रयत्न केल्यामुळं आपल्याला समोरून येता येत ना, तर बाहेरच्या साईडने यावं लागतं. पूर्ण वाटवा शंकराची पिंड पण पूर्ण इकडे बाहेर आणली. हे जे गाव घातले ते काय चिराई बरे दिसते तुम्हाला. तरी पण नाही ढासळला, अर्धाच ढासळला आहे फक्त. कशी मंदिर तोडण्यात आली होती. ते मंदिर बघितलं तुम्ही. आता त्या मंदिरच्या पुढे आता चालत आलो. आता इथं खूप सारे अवशेष सापडतात. हे बघा खाली, म्हणजे इथं वाडा असणार आहे पहिलं, आणि आम्हाला इथे एक विहीर पण सापडले. दाखवतो तुम्हाला मी. ही मे बी आत्ता वाढवलेली आहे, पण जे हिरवळ आहे तिथं तिथपर्यंत जुनी विहीर आहे, पूर्ण खालपर्यंत गेलं आहे. हे बघा इथं पण स्तंभ लावलेत. स्तंभ आहेत ना रे, पण पूर्ण तोडून टाकलाय. आणि हा तो सरदेसाई वाडा, जे मी मागाशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला. हा बनवलाय बरं तरी पेठ.
टाकलाय. किती पायऱ्या चालला 550. तू रे आपण किती मिनिटं झालो? तू किती मिनिटं झाला? आम्ही 5 मिनिट. मी पण 5 मिनिटं झालो. टाइम लॅप्स मध्ये जर तुम्ही आपला मंदिराचं सगळं दर्शन घेतलंय, फक्त आतमध्ये लाईट नसल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दर्शन झालं नाहीये, तरी पण मी तुम्हाला फोटो मार्फत दाखवल. आणि आता इथून पुढं जो मी व्ह्यू दाखवणार होतो, मार्लेश्वर धबधबा आहे. खाली असं मंदिर आहे आणि त्याच्याच समोर धबधबा आहे. कधी पण या, पाणी 24 तास चालू असते, म्हणजे 12ही महिने पाऊस नसला तरी इथं पाणी असतंय आणि एकदम थंड आहे पाणी इथलं. फायनली आमची पूर्ण जर्नी कंप्लीट झाला आहे. हा ब्लॉग आता एंड करायची वेळ आली आहे. तर मंडळींना आता 2 मिनिटासाठी मंडळीसोबत गप्पा मारतो. तर मंडळी आपला जो ट्रेक म्हणता येईल किंवा आपली जी जर्नी ती कशी, म्हणजे कसं वाटलं आपलं एन्जॉय? अनुभव काय होता तुमचा? अनुभव काय होता? काय सांगाल म्हणजे आपल्या ट्रिप बद्दल थोडीशी? 3 दिवसाची ट्रिप होती. जो प्लॅन ठरला होता, जसं की पोखती, त्याच्यानंतर बीच, त्यानंतर किल्ले. आता हे शेवटचं आपण मार्लेश्वर, जे शंकर महादेवांचं स्थान आहे. सगळी ट्रिप आपली मस्त खाणं पिणं करून मस्त एन्जॉय करण्यात आली. फक्त कालचा दिवस खूप छान होता आपल्यासाठी. आजचा दिवस खूप छान होता आपल्याला. दिवसभरात जे स्ट्रगल केलाय तो स्ट्रगल तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलंच आहे. आणि इथून पुढं जो पण स्ट्रगल असेल तो आता दाखवला येणार नाही. आपला ब्लॉग आपण इथंच एंड करतोय. तर गणू भाऊ, लास्टला आपल्या काहीतरी तुम्हाला एक संदेश द्यायचा बोलतो द्या आपल्या सगळ्यांसाठी. गणू भाऊ काय बोलत? काय ना भाऊ, फक्त वेळ काढून फिरा, फिरल्याशिवाय मजा नाहीये. तर चला, वेळ आली आपली. हर 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 महादेव. चलो. अरे जाता जाता म्हणजे तुम्हाला सांगायचं राहिलंच, आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच आपल्या चॅनलला जॉईन व्हा आणि सोबत राहा. आणि आपला ब्लॉग कसा झालाय हे नक्की सांगा.